नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे मिथुन काका जीवाला म्हणत असतात. मिथुन म्हणत असतो की जीवा, या 6 महिन्यांमध्ये आहे ना, काही ना काहीतरी मॅजिक नक्की होणार. तुम्ही दोघेजण या 6 महिन्यांमध्ये एकत्र नक्की येणार असं मला वाटतंय. तू सांग ना मला जीवा, इथे नंदिनीचा जेव्हा अपघात होणार होता, तिला अपघातामधून कुणी वाचवलं? तू वाचवलंस. प्रत्येक वेळेला नंदिनीला संकटातून बाहेर काढणारं कोण आहे? तू आहेस. प्रत्येक वेळेला जीवा, तुझा बस स्टॉप कसा काय होतो सांग बरं तू मला. तेव्हा इथे मिथुन काका म्हणत असतात, जीवा, ज्या वेळेला तुम्ही गावाकडे गेला होतात लग्नासाठी, गावाला गेल्यानंतर पुजारींनी काय केलं तर इथे नंदिनीच्या नावाचं गंध पार्थला लावायला गेले, तेव्हा पार्थ नेमका खाली वाकला आणि नंदिनीच्या नावाचं गंध तुझ्या कपाळाला लागलं, बरोबर की नाही? तेव्हा इथे जीवाला सुद्धा आठवतं, ज्या वेळेला इथे गुरुजी नंदिनीच्या नावाचं गंध इथे पार्थला लावायला गेले, तेव्हाच पार्थ नेमका खाली वाकला होता आणि नंदिनीच्या नावाचं गंध इथे जीवाला लावलेलं असतं. तेव्हा इथे गुरुजी त्याच्या हातामध्ये बेलाचं पान देतात आणि म्हणतात की तुमचा संसार सुखाचा होऊ दे. तेव्हा जीवा म्हणतो की नाही नाही गुरुजी, अहो मी नवरदेव नाही आहे, नवरा मुलगा दादा आहे. अरे दादा पुढे ये ना. आणि त्याच्या हातामध्ये जीवा इथे बेलाचं पान द्यायला जाणार, तेवढ्यातच सावित्री माई म्हणतात की नाही थांब, जे तुझ्या हातात आहे ते तुझ्याकडेच जपून ठेव, ते त्याला द्यायची गरज नाही, असं इकडे सावित्री माई म्हणालेल्या असतात. तेव्हा मिथुन म्हणत असतो की कसं आहे ना जीवा, हे जे युनिवर्स आहे ना तुझं, ते तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतं आहे की हे सगळं तुझं आहे, तुझं आहे, हे तू तुझ्याजवळ जपून ठेव. कसं असतं ना जीवा, हे युनिवर्स आहे ना, ते काही जोड्या खूप फुरसतीमध्ये बनवतं आणि त्याच्यामध्ये तुझी जोडी नंदिनीबरोबर बनवले, तुझी आणि नंदिनीची जोडीसुद्धा फुरसतीमध्ये बनवले. ते फक्त आता तुला कळायला हवं. अरे तुला माहिती नाही आहे, तुम्ही दोघेजण एकमेकांसाठीच बनलेले आहात. अरे हे कोडं मला सोडवता नाही आलं ना तरीसुद्धा चालेल, मला नसेल जमत, पण मी तुमच्या आयुष्याचं कोडंच सोडवलेलं आहे. आय लाईक दिस. तुला कळतंय का, तुम्ही दोघेजण या 6 महिन्यांमध्ये एकत्र आल्याशिवाय राहणार नाही. तुमचं नातं खूप घट्ट होईल. हे 6 महिने तुम्हाला दोघांना दिलेली संधी आहे आणि याच्यामध्ये तुम्ही एकत्र नक्की येणार. तुम्ही दोघांनी जरी प्रयत्न केले ना एकमेकांपासून वेगळं व्हायचे, तरीसुद्धा युनिवर्स तुम्हाला दोघांना एकमेकांपासून वेगळं होऊ देणार नाही. आय लाईक दिस, आय लाईक दिस असं म्हणत इथे मिथुन काका बाहेर निघून जातात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जीवाला जाणीव करून दिलेली असते मिथुन काकांनी की तुम्ही दोघेजण वेगळं होण्यासाठी नाही तर एकत्र येण्यासाठीच एकत्र आला आहात. तेव्हा जीवा येतो आणि नंदिनीचा आणि त्याचा जो लग्नातला फोटो असतो तो फोटो तो बघत असतो. तेव्हा त्याला आठवतं, सावित्री माई म्हणालेल्या असतात की ते तुझ्याजवळ आलंय ते जपून ठेव आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न कर. हळूहळू गोष्टी सुरळीत नक्की होतील, पण त्यासाठी तुला वाट बघावी लागेल असं जीवाला सांगितलेलं असतं. आणि सावित्री माईंचे ते शब्द जीवाला आता आठवत असतात आणि तो नंदिनीचा आणि त्याचा फोटो खूपच जास्त प्रेमाने बघत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नंदिनी म्हणत असते, रम्या हे काय करत होतीस तू? तू इथे पिहूचा हात इतका घट्ट का पकडला होतास? तेव्हा रम्या म्हणत असते, अगं असं काय करतेस नंदिनी, पिहूची तब्येत ठीक नाही आहे ना, म्हणून मी तिची चौकशी करत होते. तिला आवडतं ना ते सूप मी तिच्यासाठी घेऊन आले होते अगं, आणि मी तिला प्रेमाने भरवत होते. तुला काय वाटलं? तेव्हा नंदिनी म्हणते, हो का, मला दिसलं ना, मी सगळं काही बघितलं रम्या. तू तिचा हात पिरगळत होतीस, तिच्याबरोबर कशा पद्धतीने बोलत होतीस ना ते मी सगळं बघितलंय. का तू तिच्यावरती रागवली होतीस? का तू तिच्याजवळ चिडून बोलत होतीस? तेव्हा रम्या म्हणते, हे काय बोलतेस तू नंदिनी, तू आमचं बोलणं चोरून ऐकलंस? चोरून ऐकायला मी काहीही चोरी केलेली नाही आहे. मी इथे पिहूची चौकशी करायलाच आले होते. तेव्हा मी बघितलं तू तिचा हात पिरगळत होतीस आणि तिच्याबरोबर बोलत होतीस, तिच्या मनातून काहीतरी काढण्याचा प्रयत्न करत होतीस ना. तेव्हा इथे आता नंदिनी म्हणत असते की एरवी तर तुला पिहूची अजिबात काळजी नसते, तिच्या आजूबाजूला सुद्धा तू फिरकत नाही, आणि आता काय गं तिच्याजवळ एवढी बोलायला आली होतीस? तेव्हा नंदिनी म्हणत असते की हे बघ, तुला जर तिच्याशी नीट बोलता येत नसेल ना तर तू बोलू नकोस. तेव्हा इकडे रम्या म्हणत असते की नंदिनी ऐकून घेते म्हणून वाटेल ते बोलू नकोस, मी फक्त तिला विचारायला आले होते की तिला फिट्स का आल्या होत्या. तेव्हा नंदिनी म्हणते, हो का, म्हणजे तिच्या फिट्सचा आणि तुझा काही संबंध आहे का?
तेव्हा रम्या म्हणते, अगं नाही गं, हे काही काय बोलतेस तू? पिहू बाळा, मी तुला काही बोलले का? तेव्हा पिहू म्हणते, नंदिनी वहिनी प्लीज हिला सांग ना, ही मला ओरडतच होती. तेव्हा नंदिनी म्हणते, पिहू बाळा तू एक काम कर, तुझं सूप पिऊन झालं असेल तर तुझा आईकडे जा बरं. तेव्हा इथे आता पिहू तिथून जाते. रम्या जाणार तेवढ्यातच नंदिनी रम्याचा हात पकडते आणि तिला म्हणत असते, रम्या तू का पिहूचा हात पिरगळलास? काय विचारत होतीस तू तिला? हे बघ तिला फिट्स आल्या होत्या, त्याच्याशी तुझा काही संबंध आहे का? तू तिला रागवली होतीस का सांग बरं. तेव्हा इथे रम्या म्हणत असते, नंदिनी मी तसं काही केलेलं नाही आहे, मी तिची फक्त इथे चौकशी करायला आले होते. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, हो का, चौकशी करत होतीस? अगं याआधी तिच्याजवळ कधी प्रेमाने तरी बोलली आहेस का? तर आता तिची चौकशी करायला आली आहेस. तेव्हा रम्या म्हणते, तू कुठल्या अधिकाराने हे सगळं बोलतेस गं मला? तेव्हा नंदिनी म्हणते, मी या घरची सून आहे, कळलं ना? त्या अधिकाराने मी तुला विचारते, अगं का लहान मुलीला त्रास देतेस? तेव्हा रम्या म्हणते, लहान मुलगी पिहूने आत्तापर्यंत किती काय पराक्रम करून ठेवलेत हे माहिती नाही आहे का तुला? तेव्हा नंदिनी म्हणते, आणि तुझं काय, तू काहीच पराक्रम केले नाही आहेस का? तेव्हा रम्या म्हणते, नंदिनी ऐकून घेते म्हणून वाटेल ते बोलू नकोस हा, आत्ताच सांगते मी. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो का, बरं ठीक आहे, पराक्रम केले नाहीस, पण आतापर्यंत काय काय केलं आहेस हे तुला वेगळं सांगायची गरज नाही आहे. आणि पिहूने पराक्रम केले असं म्हणतेस ना तू, मग तिच्यासाठी तू सूप घेऊन आलीस? एवढं प्रेम आलं आहे का तुला? हे बघ, मी आहे ना बोलून काही करत नाही, नंदिनी करून दाखवते. पिहूने नेमकं काय ऐकलं आहे ना, याचा संबंध जर तुझ्याशी असेल तर मी ते सगळं काही शोधून काढेनच आणि मग तुला प्रश्न विचारेन, कळलं तुला? तेव्हा रम्या रागावून लगेच तिथून निघून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जीवा पार्थकडे आलेला असतो. जीवा पार्थला म्हणत असतो की दादा, अरे तुझं शर्ट आहे ना, ते माझ्या वॉर्डरोबमध्ये राहिलं होतं, ते मी तुला द्यायला आलो आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, अरे राहिलं होतं तर ठीक आहे ना, ठेवायचं तुझ्याकडे, नंतर दिलं असतंस की. मी कधी माझं तुझं केलं आहे का? हे जे काही आहे ते आपलंच आहे ना. माझं जे काही आहे जीवा ते सगळं तुझंच आहे अरे. तेव्हा जीवा म्हणतो, हो ना, आणि माझं सगळं तुझं आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, म्हणजे काय बोलायचं आहे तुला? तेव्हा जीवा म्हणतो, नाही दादा, अरे मला जर तुझं शर्ट हवं असेल ना तर मी तुझ्याकडून मागून घेईन ना. तेव्हा इथे जीवा शर्ट देऊन जात असतो. तेव्हा पार्थ म्हणतो, जीवा अरे एक मिनिट थांब ना, अरे बोल माझ्याशी. किती दिवस झाले तू माझ्याशी काही बोललेलंच नाही आहेस. अरे आधी तू तुझ्या मनातलं सगळं मला येऊन सांगायचास, पण हल्ली तू इथे बोलायला तरी थांबतोस का? आठव जीवा, याआधी आपण दोघेजण एकत्र असं बसून कधी बोललो होतो, काही आठवतंय तुला? अरे आपण धम्माल मस्ती मज्जा किती दिवस केलेलीच नाही आहे. तेव्हा इथे आई ओरडत नाही आहे, आपण एवढ्या दिवसांमध्ये काही फोडलं तोडलं नाही आहे, आईचा ओरडा खाल्लेला नाही आहे, आपल्यातला संवाद कमी झाला आहे जीवा. तुला आठवतंय आपण आता शेवटचं कधी बोललो होतो? तेव्हा इथे जीवा म्हणतो, हो ना रे दादा, आपण कितीतरी दिवस झाले आपण एकमेकांशीच काही बोललेलोच नाही आहे. तेव्हा आठवावं लागतं आहे की आपण शेवटचं कधी बोललो होतो. तेव्हा पार्थ म्हणतो, हो ना, अरे आठवावंच लागतं आहे, कारण लग्न झाल्यापासून आपण एकमेकांबरोबर नीट बोललेलोच नाही जीवा. अरे याआधी आपण सगळेजणं किती धम्माल करायचो, मस्ती करायचो, चांगलं बोलायचो. लग्न झाल्यानंतर भावांमध्ये संवाद थोडा कमी होतो ते ऐकलं होतो, पण इथे तर आपला संवादच संपला आहे. आपल्याला आठवावं लागते की आपण शेवटचं कधी बोललो, कधी मस्ती केली. कधी कधी असं वाटतं युगला हॉस्टेलला नसतं पाठवलं ना तर जास्त बरं झालं असतं, निदान आपल्यातला संवाद तरी संपला नसता. हो की नाही प्रेक्षकांनो? इथे पार्थ बघा आपल्या भावासाठी किती इमोशनल झाला आहे. तो म्हणत असतो की जीवा, अरे तुला जर तुझ्या मनातलं काही बोलायचं असेल तर प्लीज बोल ना, शेअर कर माझ्याशी, असं मनामध्ये काही दाबून ठेवू नकोस. तेव्हा इकडे जीवा म्हणतो, नाही दादा, अरे खरंच तसं काही नाही आहे. तेव्हा पार्थ आपल्या मनामध्ये म्हणत असतो की जीवा मला माहिती आहे तू नंदिनीला डिवोर्स देतो आहेस, पण हे तू मला सांगतच नाही आहेस. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जीवा म्हणत असतो, दादा तुला एक विचारू का रे? तेव्हा पार्थ म्हणतो, विचार ना. तेव्हा जीवा म्हणतो की आपण जेव्हा सत्यनारायणाच्या पूजेला बसलो होतो तेव्हा तू पूजेमधून असा अचानक उभा का राहिलास? तेव्हा काय चाललं होतं तुझ्या मनामध्ये? तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो की जीवा, तेव्हा माझं चुकलंच रे, पण काव्या लग्न झाल्यापासून माझ्याबरोबर ज्या पद्धतीने वागत होत्या, आपल्या घरच्या लोकांबरोबर ज्या पद्धतीने वागत होत्या, ते सगळं मला अचानक आठवलं आणि मी तसा रिॲक्ट झालो. आणि सॉरी जीवा, मी तुलासुद्धा म्हणालो की तुला हे लग्न मान्य आहे का नाही, कारण का मला असं वाटलं की माझ्या मनामध्ये जो गोंधळ सुरू आहे तो कदाचित तुझ्या मनामध्ये नाही आहे ना, म्हणून मी ते सगळं बोललो. खरंच जीवा सॉरी, मी तेव्हा खूप विचित्र रिॲक्ट झालो आणि तुलासुद्धा मी
बोललो. तेव्हा जीवा म्हणतो, प्लीज दादा प्लीज. अरे तू कशाला सॉरी म्हणतोयस? तू सॉरी म्हणू नकोस. अरे आपला संवाद थांबलाय. खरंच खूप मोठा प्रॉब्लेम आहे हा. तेव्हा पार्थ म्हणतो, हो ना प्रॉब्लेम आहे ना. मग काय प्रॉब्लेम आहे ते सांग ना मला. तुझ्या मनामध्ये जे काही असेल ते आधीसारखं तू येऊन माझ्याशी बोलशील ना. प्लीज सांग ना. तेव्हा जीवा म्हणतो, दादा खरंच खरंच तसं काही नाही आहे. अरे तू नको टेन्शन घेऊ. मी माझ्या मनामध्ये असं काही लपून ठेवलेलं नाही आहे आणि जर तसं असेल तर मी तुला नक्की सांगेन ना. तेव्हा इथे पार्थ आता रडायला लागतो आणि म्हणत असतो की जीवा, अरे तू मधल्या काळामध्ये माझ्याजवळ बोलत नव्हतास ना, तेव्हा मला काय वाटत होतं मी काय सांगू. प्लीज तू माझ्याजवळ असा अबोला धरत जाऊ नकोस. का तू रागवला होतास माझ्याजवळ, का चिडला होतास. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, दादा अरे हे काय, तू रडतोयस कशाला असा मुळू. हे बघ तू माझा भाऊ आहेस. अरे मी तुझ्याशी का अबोला धरेन. हा मी थोडा डिस्टर्ब होतो एवढंच. तेव्हा पार्थ म्हणतो, तू जेव्हा माझ्याशी अबोला धरला होतास ना, तेव्हा असं वाटत होतं की येऊन तुला असा पंच मारावा. तेव्हा जीवा म्हणतो, मग यायचंच ना, मारायचंच पंच. तेव्हा पार्थ म्हणतो, अरे मला असं वाटलं की तेवढा तरी अधिकार आता माझ्याकडे उरलाय की नाही तुला पंच मारण्याचा, ते सुद्धा तुला आता आवडतंय की नाही. तेव्हा जीवा म्हणतो, दादा हे काय बोलतोयस तू. अरे मोठा भाऊ आहेस तू माझा. तुला पूर्ण अधिकार आहे माझ्यावरती रागवण्याचा, चिडण्याचा, आणि तू का असं बोलतोयस. हे बघ दादा, तू अधिकार माझ्यावरती गाजवू शकतोस. तेव्हा पार्थ म्हणत असतो की जीवा, मी फक्त तुला एवढंच सांगेन की तू पुन्हा माझ्याशी अबोला धरू नकोस रे. जे काही असेल ना आपण बोलून सोडूया. आपण जरी भाव असलो ना तरीसुद्धा आपण मित्राप्रमाणे राहिलो ना रे. म्हणजे मी तुझ्याबरोबरची ती मस्ती, तुझ्याबरोबरचं बोलणं, तो संवाद सगळं काही मिस करतो रे. तू पुन्हा असं माझ्याबरोबर वागू नकोस. या घरामध्ये मला एकटं पडल्यासारखं होतं. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो की दादा हे बघ, तू मला मारू शकतोस, ओरडू शकतोस, माझं काही चुकलं ना तर तो तुला अधिकार आहे. पण हे बघ, तू असं मुळू रडू नकोस हा. तू अजिबात चांगला दिसत नाही. तू इथे कार्टूनसारखा दिसतोस. तेव्हा इकडे पार्थ त्याचे केस विस्कटतो. तेव्हा जीवा म्हणतो, हे बघ सगळं कर पण माझे केस विस्कटू नकोस हा. तेव्हा पार्थ म्हणत असतो की जीवा, अरे तुम्ही सगळेजण माझा जीव आहात रे. आणि तुम्ही सगळेजण जेव्हा असे वागता ना माझ्याबरोबर, तेव्हा सगळ्यात जास्त त्रास मला होतो. तेव्हा जीवा म्हणतो की दादा, तू मनातून इतका हल्ला असशील याचा मी विचारच केला नाही रे. तुला खूप त्रास होतोय ना. माझ्या न बोलण्याचा तुला इतका त्रास होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. तेव्हा मी पुन्हा असं वागणार नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, परत माझ्याशी कधी अबोला धरणार नाहीस ना. आणि जे काही मनात असेल तुझ्या ते माझ्याजवळ बोलत जा. हे बघ, मी सॉल्युशन नाही काढलं तरी तुझं मन हलकं होईल. आणि दोघेजण एकमेकांना मिठी मारतात आणि एकमेकांशी खूपच प्रेमाने बोलतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नंदिनीला आठवत असतं रम्या ज्या पद्धतीने पिहूबरोबर बोलत असते. तेव्हा नंदिनी तिथे जाते आणि तिला म्हणत असते की मी नंदिनी आहे, मी बोलून नाही तर करून दाखवते. पिहूने नक्की काय ऐकलंय ना, हे जर तुझ्या रिलेटेड असेल तर मी ते नक्की शोधून काढेन. कळलं तुला. तेव्हा याचा विचार करत असतानाच नंदिनी म्हणत असते की पिहूने असं काय ऐकलं असेल आणि इथे रम्या ते विचारायला का गेली असेल. खरंच रम्यामुळे इथे पिहूला फिट्स आल्या असतील का. हे सगळं ती विचार करत असताना ती इथे आनंद निवासची फाईल उचलते. त्याच्या खालीच तिचे डिवोर्सचे पेपर असतात आणि ते डिवोर्सचे पेपर बघितल्यानंतर इथे नंदिनीला आठवतं जेव्हा ती इथे आता रेस्टॉरंटमध्ये गेलेली असते आणि ती जीवाला म्हणते की जीवा, हे घ्या डिवोर्स पेपर आणि याच्यावरती साईन करा. मी तुमच्यामध्ये पूर्णपणे अडकायच्या आधी प्लीज हे डिवोर्स पेपर साईन करा आणि तुम्ही मला द्या. तेव्हा जीवाने त्या डिवोर्स पेपरवरती साईन केलेली असते आणि इथे खरं तर जीवाला थोडासा वेळ हवा असतो, पण नंदिनीने पूर्णपणे आता गिवअप केलेलं असतं. तिला असं वाटतं की एवढे सगळे एफर्ट्स घेऊन, एवढे सगळे प्रयत्न करून मी जीवाचं प्रेम जिंकू शकले नाही आहे, त्याला मी इथे जिंकू शकले नाही आहे. म्हणून तिने आता त्याला मोकळं करायचं ठरवलेलं असतं, त्याला डिवोर्स देण्याचं ठरवलेलं असतं. आणि मग तिच्या पुढे आता जीवाचं काही चालत नाही आणि तो डिवोर्स पेपर साईन करतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नंदिनी विचार करत असते की जीवाने साईन केले, 6 महिन्यानंतर आम्ही वेगळेसुद्धा होऊ, मला आत्ताच इथे राहायचं नाही आहे असा ती विचार करत असते. पण मग आईबाबांना कसं काय सांगायचं हा प्रश्न तिच्यासमोर उभा असतो. तेव्हा इथे विचारात असतानाच जीवा तिथे येतो आणि म्हणतो, नंदिनी काय झालं, कसला विचार करतेस. कारण इथे बेडवरती कपडे तसेच पडलेले असतात. तेव्हा तिला रूममध्ये पसारा आवडत नाही आणि इथे जीवा ते बघतो, त्याला आश्चर्य वाटतं की पसारा इथे आहे आणि नंदिनी इतकी शांत कशी काय बसले. तेव्हा इथे तिला जीवा विचारत असतो की नंदिनी काय झाले, कसलं टेन्शन आहे का तुला. तेव्हा इथे आता नंदिनी म्हणते, तुम्ही हे का विचारताय मला, कारण तुम्हाला तर कसलं टेन्शनच नाही आहे ना, टेन्शन तर मलाच आहे.
तेव्हा जीवा म्हणतो, काय झालं नंदिनी? अगं मी फक्त तुझ्याशी इथे बोलायला आलो आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, अच्छा म्हणजे आता बोलायचं आहे तुम्हाला? हे बघा कसं असतं ना, वेळ निघून गेल्यावरती बोलणं हे उपयोगाचं नसतं. झाडं सुकल्यानंतर त्यांना पाणी घातलं ना तर त्याचा काही उपयोग होत नाही. तसंच असतं, म्हणजे जेव्हा वेळ निघून गेलेली असते ना त्याच्यानंतर बोलण्याचा काही उपयोग होत नाही. इथे मी इतकी टेन्शनमध्ये आहे आणि तुम्ही मला विचारताय की तू कसला विचार करतेस? मला टेन्शन आहे. तुम्ही इतके रिलॅक्स कसे काय असू शकता? तुम्हाला कसलंही टेन्शन नाही आहे का? तेव्हा जीवा म्हणतो, कुणी सांगितलं तुला मला टेन्शन नाही आहे? आता तुझ्या डोक्यामध्ये तुझ्या मनामध्ये जे विचार चालू आहेत ना, जो गोंधळ सुरू आहे तो माझ्या डोक्यात आणि माझ्या मनामध्ये सुद्धा सुरू आहे. आपण जे काही करतोय, जो काही डिवोर्स घेतोय ते आपण घरातल्यांना सांगितलेलं नाही आहे. ते त्यांना कसं सांगायचं याचं टेन्शन मी सुद्धा करतोय. पण आता जर आपण असे टेन्शनमध्ये घरातल्या लोकांसमोर वावरलो, सतत फिरलो तर त्यांना टेन्शन येईल आणि मग त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपण कशी काही द्यायची आहेत? जे काही आपल्याला त्यांना सांगायचं आहे वेळ बघून सांगायचं आहे ना. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, पण मला अजून त्यांची फसवणूक करायची नाही आहे. कळलं तुम्हाला? हे बघा तुमच्यासाठी ही गोष्ट सोपी असेल, माझ्यासाठी नाही आहे. मी जेव्हा तुमच्याबरोबर लग्न केलं तेव्हा मी तुमच्यात अडकले, बरोबर की नाही? आता मला तुम्हाला मोकळं करायचं आहे, पण आता आई बाबा घरातले लोक काय विचार करतील याचा विचार करून मी पुन्हा त्यांच्यात अडकले. या घरातून बाहेर पडताना सुद्धा मी अडकलेच आहे, म्हणजे मी मोकळ्या मनाने काही जाऊ शकणार नाही आहे. तरी इथे आता जीवा म्हणत असतो, हे बघ नंदिनी, तू इतका विचार करू नकोस. का तू स्वतःला इतका त्रास करून घेतेस? हे बघ तुला जर असं वाटत असेल ना तर चल आपण आत्ताच जाऊया आणि आपण आईबाबांना सगळं काही सांगूया. चल मी तुझ्याबरोबर येतो. तेव्हा नंदिनी म्हणते, अच्छा म्हणजे सकाळी आनंदाची बातमी घरामध्ये आली आहे, आपली जमीन आपल्याला परत मिळाली. त्या आनंदाच्या बातमीवरती आपण जाऊन आता दुःखाचं गाळबोट लावायचं का? तेव्हा जीवा म्हणतो, हे बघ म्हणजे तुला त्यांना सत्य सांगायचं पण आहे आणि तुला इथे गाळबोटसुद्धा लावायचं नाही आहे. आता काय करू मी? तेव्हा नंदिनी म्हणते, मलाच कळत नाही आहे की काय करायचं आणि काय नाही, पण आई बाबांना दुखवताना मला अजिबात आनंद होत नाही आहे. तेव्हा तिथे कल्पना येते आणि म्हणत असते की नंदिनी वहिनी तुम्हाला इथे मॅडमने बोलावलं आहे. तेव्हा इकडे नंदिनी आता मानिनीने बोलावलेलं असतं म्हणून किचनमध्ये येते. तेव्हा इथे तिला शिंका वगैरे येत असतात. तेव्हा नंदिनी म्हणते, की आई काय झालं, तुम्हाला सर्दी झाली आहे का? बरं वाटत नाही आहे तुम्हाला? तेव्हा मानिनी म्हणते, नाही गं, हा आपला एक्झॉस्ट आहे ना तो खराब झाला आहे, त्याच्यामुळे त्या आता फोडण्यांचा सतत मला वास येणार आणि मग सर्दी शिंका मला होतच राहणार. तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही काळजी करू नका, मी इलेक्ट्रिशियनला बोलावलं आहे, तो नीट करून देईल ते. तेव्हा मानिनी म्हणते, तू आहेस ना, मला कसलीच काळजी नाही आहे गं, तू व्यवस्थित सगळं सांभाळून घेतेस. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नंदिनी विचारातच पडते. मानिनी म्हणते, काय गं काय झालं, कसला विचार करतेस तू? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही आई कसला विचार करत नव्हते, पण तुम्ही मला इथे का बोलावलंत, काही काम होतं का? तेव्हा मानिनी म्हणते, अगं बघ ना इथे किती बरं आपलं ताक उरलं आहे. तेव्हा मी विचार करत होते मागच्या वेळेला तू इथे ताक किती छान पद्धतीने त्याची कढी बनवली होतीस, सगळ्यांना खूप आवडली होती. म्हणून मी विचार केला की कालचं ताक इतकं उरलं आहे तर तू छान त्याला फोडणी देशील का, कढी तयार करशील का, मागे केली होतीस तशी? जर तुला जमलं तर तू कर, नाहीतर राहू दे. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही आई मी करते ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता लगेचच नंदिनी इथे मध्ये मध्ये विचारात जात असते. मानिनी म्हणत असते, अगं मी पिहूसाठी आहे ना थोडी पेज करते, पिहूला मी बनवलेली पेज खूपच जास्त आवडते. इथे आहे ना जिरा राईची फोडणी दिली ना की तिला आवडते, मंजूताईने केलेली पेज तिला अजिबात आवडत नाही, म्हणून मी तिच्यासाठी पेज करते. आपल्या पिहूच्या मनात काय चाललं आहे ना खरंच मला काही कळत नाही आहे. तेव्हासुद्धा इथे नंदिनी आता विचारत करत असते, कारण तिला सातत्याने मानिनी म्हणत असते की माझ्यानंतर तू हे घर व्यवस्थित सांभाळशील आणि तिला ते डिवोर्स पेपर आठवतात. तेव्हा मानिनी म्हणते, नंदिनी अगं काय झालं, कसला विचार करतेस, मी एकटीच बडबडते का? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही आई मी सुद्धा पिहूचाच विचार करत होते. बघा ना इतकी लहान मुलगी आहे आणि तिला फिट्स येतात, नक्की काय ऐकले तिने काय माहिती. ती सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करत होती पण तिला सांगतासुद्धा येत नाही आहे, इतकी घाबरली आहे ती. तेव्हा इथे मानिनी म्हणत असते की तू एक काम कर, तिला ही पेज घेऊन जा आणि गोड गोड बोलून तिच्या मनातून काढण्याचा प्रयत्न कर. पण नंदिनी तू नक्की पिहूचाच विचार करत होतीस ना, की तिचा विचार करता करता एका दुसऱ्या विचाराकडे फिरून आलीस तू, असं सुद्धा मानिनी नंदिनीला म्हणते.
तर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे नंदिनीने कल्पनाला सांगितलेलं असतं की माझ्या रूममध्ये मी एक फाईल ठेवली आहे, त्याच्यावरती आनंद निवास असं नाव आहे, ती फाईल घेऊन या. तेव्हा कल्पना ती फाईल घेऊन येत असताना फाईलच्या खाली डिवोर्स पेपर असतात आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो जेव्हा फोनवरती बोलत असतो तर इथे पार्थ म्हणत असतो की बरं झालं काव्या घरामध्ये नाही आहेत, मला आता ह्या एकटेपणाची सवय करून घ्यायला हवी. आणि इथे आनंद निवासची फाईल आणून कल्पनाने मानिनीच्या हातामध्ये दिलेली असते आणि ती फाईल उघडून बघत असते आणि त्या फाईलच्या खालीच इथे डिवोर्सचे पेपर असतात आणि इथे नंदिनी किचनमध्ये काम करत असते आणि मानिनी नंदिनीची फाईल उघडून बघत असते.